वर्ष होतं 2008चं। जगभरात आर्थिक मंदीची लाट उसळली होती। अमेरिकासारखा बलाढ्य देश आर्थिक मंदीसमोर कोलमडला होता। जगभर आर्थिक आघाडीवर अनागोंदी माजलेली होती। पण भारताला मात्र या आर्थिक मंदीची झळ बसली नाही। उलट 2008 मध्ये देशातील सर्वात मोठी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सरकारने घेतला। नाबार्डच्या आकडेवारीनुसार देशभरातील शेतकऱ्यांवरील 70,000 कोटी रुपयांचं कर्ज केंद्र सरकारकडून माफ करण्यात आलं। त्यामध्ये लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 60,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली, तर वन टाइम सेटलमेंट म्हणजेच OTS योजनेसाठी 10,000 कोटी रुपयांची तरतूद करून 75% कर्ज भरल्यास 25% कर्ज शेतकऱ्यांचं माफ करण्यात आलं। 1990 मध्ये VP सिंग सरकारनं केलेल्या पहिल्या शेतकरी कर्जमाफीनंतर तब्बल 28 वर्षांनी देशभरातील